नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 44। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 10 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून येणाऱ्या वाहिन्यांना डॅश डॅश असे म्हणतात। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नीलाशिरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर्थर सीट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, सातारा जिल्ह्यातील कोणत्या गडावर रामदास स्वामींची समाधी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सज्जनगड। प्रश्न क्रमांक 5 बघा, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य। प्रश्न क्रमांक 6 पण त्या अगोदर छोटीशी विनंती आहे, आपण खूप मेहनतीने असे गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवत असतो, तरी देखील खूप विद्यार्थी आपल्या चॅनलला या ठिकाणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे। तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि खूप महत्त्वाचे म्हणजे की आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करत चला, म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बिलासपूर। पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा, राज्य फळ म्हणून कोणत्या राज्याने काजी नेमू या फळाला घोषित केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम। प्रश्न क्रमांक 9 बघा, धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगामध्ये अस्तित्वात आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सातपुडा। प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढीलपैकी कशाच्या अभावामुळे वनस्पतींमधील पाने पिवळी पडतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व पोषक द्रव्यांच्या अभावामुळे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे की येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षांसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे, म्हणजे येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणते व्हिडिओ बनवले पाहिजे, तर सर्वांनी मला कमेंट करून सांगायचंच आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जम्मू काश्मीर। पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या ठिकाणी मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती पार पडली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विशाखापट्टणम आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यापूर्वी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड। प्रश्न क्रमांक 14 बघा, कोणत्या शहरात जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुबई। प्रश्न क्रमांक 15 बघा, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तराखंड। पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता वाक्याचा काळ ओळखा। तर बघा, या ठिकाणी अपूर्ण भूतकाळ काय
अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 17 बघा, अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रयोजक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 19, मांजराने उंदरास पकडले. मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तृतीया. पुढचा प्रश्न क्रमांक 20 बघा, आम्ही 5 भावंड पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए साकल्य वाचक. प्रश्न क्रमांक 21 बघा, मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकर्मक. प्रश्न क्रमांक 22, हसताना या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी धातू साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्य प्रचार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओनामा करणे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर खूप महत्त्वाचे म्हणजे की आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी खूप अशा महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ तसेच कृषी तांत्रिक IMP प्रश्नांचे बरेच व्हिडिओ या ठिकाणी आपण ऑलरेडी बनवून ठेवले आहेत. जर तुम्हाला आपले ग्रामसेवक कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्न असेल किंवा ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंची इथून मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्व व्हिडिओंची लिंक या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंक चेक करा, त्यावर जाऊन तुम्ही या ठिकाणी इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघू शकता. तर बघा प्रश्न क्रमांक 24, कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता. शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कालवाचक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला व या उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं समुच्चय बोधक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्क्रांती आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28 बघा, खालील वाक्यप्रकार ओळखा. आणि वाक्य काय बघा, अरे रे फार वाईट झालं. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उद्गारार्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. तर यामधील अवयवाचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी परिणाम बोधक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, घड्याळ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला काय करायचं आहे तर या ठिकाणी कमेंट करून सांगायचंच आहे.